गोंदियात धान उचलण्यावर राईस मिलचा बहिष्कार, 36 लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडू. हिंगोलीच्या रिसाला बाजार भागामध्ये असलेल्या अतिक्रमणावर कारवाई, नगर परिषदेच्या पथकाकडून अतिक्रमणावर बुलडोझर. वाशीमध्ये अकोला नांदेड महामार्गावर भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात, 4 जण गंभीर जखमी. भंडाऱ्यामध्ये 14 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तर गांजाची किंमत 1.5 लाख रुपये. युवतीला लग्नासाठी विचारल्यामुळे तरुणाला विटेनं बेदम मारहाण, भंडाऱ्यामधल्या पाथरी गावातली घटना, तर तिघांविरोधात गुन्हा दाखल. अहमदनगरमध्ये स्वस्तिक हॉस्पिटलला आग, घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल, कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईमधल्या डेव्हरीजचा प्रश्न लवकरच निकाली लागणार, पालिकेकडून 230 कोटींची तरतूद. महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा तिसरा डोळा, लोकलच्या 421 तर मेल एक्सप्रेसच्या 1762 डब्यांमध्ये सीसीटीव्ही तैनात. पनवेल, चिपळूण आणि रत्नागिरी विशेष मेमू सुरू, 31 मार्च पर्यंत प्रत्येक रविवारी गाडी धावणार. सांगलीमधल्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरातल्या बेकायदेशीर गाळ्यांवर मनपा प्रशासनाची धडक कारवाई, 6 अनधिकृत गाळे हटवले. सोलापूर जिल्ह्यामधील बंद असणारे सेतू कार्यालय सुरू होणार, सेतू कार्यालय चालवणाऱ्या गुजरात इन्फोटेक कंपनीला सामाजिक संघटनांचा विरोध. लातूरमधील बोधेनगर भागामध्ये मद्यधुंद कार चालकाची गाड्यांना धडक, सुदैवानं कोणतीही इजा नाही, गाड्यांचं अतोनात नुकसान. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये खून, तर डोक्यात फरशा टाकून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नागपूरमध्ये भाजप महिला आघाडीच्या हळदी कुंकू समारंभामध्ये अमृता फडणवीसांची राजकीय फटकेबाजी, उखाण्यामधून विरोधकांना दिला टोला. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी, मंडी गाव बर्फाच्या धुलईत गुरफटलं. ज्ञानवापी प्रकरणी आज 2 महत्त्वाच्या सुनावण्या, तळघराचं पुरातत्व विभागातर्फे सर्वेक्षण करण्याची याचिका आज वाराणसी कोर्टात, तर पूजेविरोधात मुस्लिम पक्षकाराची याचिका सुद्धा आज येणार कोर्टासमोर. किंग चार्ल्स तृतीय यांना कॅन्सर झाल्याचं स्पष्ट, ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रवक्त्यांची माहिती.